आपण जीवन जगत असताना असं जगा, जिथं दुश्मनी करायची तिथं दुश्मनी निभवा, पण ते पार्ट संपलं ना परत गुन्ह्या गोविंदाने नांदा. मी तुमचा मित्र म्हणून सांगतोय, गुरु म्हणून सांगतोय, भाऊ म्हणून सांगतोय. एखादं राजकारण आलं ना तेवढा पुरतं एकूण एकाच्या विरोधात उभं राहा. तेवढा प्रेम संपलं, प्रेड संपला, गुलाल कुणाचा का उधळे ना, पण संपलं ना परत एका गुन्ह्या गोविंदाने नांदा. हार जीत चालूच असते, पण राजकारणापायी भाऊ भाऊ विरोधात जाऊ नका, भाचे पुतणे विरोधात जाऊ नका, जावाई सासरे विरोधात जाऊ नका. राजकारण राजकारणाच्या जाग्यावर ठेवा, समाजकारण समाजकारणाच्या जाग्यावर ठेवा, आणि नातेवाईक आणि परिवार हे परिवाराच्या जाग्यावर ठेवा. तर कथा ऐकण्याचा फायदा आहे. इथं तो त्याच्या डोक्यात दगड घालतो, हा याच्या डोक्यात दगड घालतो. तो म्हणतो मेलं तरी याचं तोंड पाहणार नाही. बरं, तुला हे माहिती नाही तू ज्याच्यासाठी विरोध करतोय ते दोघं एकाच कंपनीचे पार्टनर आहेत. आपण तर खालच्या लेवलचे राजकीय आहेत, वरच्या इंटरनॅशनल लेवलचे सांगतोय. म्हणून करा, तुम्ही तुमचं जे पार्ट आहे ते निभवा. कारण राजकारण असेल हे काही क्षणापुरतं आहे, पण तुम्ही एकूण एकाचे मित्र आहात, एकूण एकाचे नातेवाईक आहात. म्हणून असे माझ्या जीवनात काही असे मी गावं पाहिलेत की राजकारण आलं ना कट्टर विरोधक असतात. ज्या दिवशी गुलाल संपला, उधळला, निकाल कोणाचा का लागेना, पुढच्या आठवड्यात सगळे एकत्र येतात, चहा पितात आणि आनंदाने जीवन जगतात. याला खरं जीवन म्हणावं. कशासाठी भांडणं करता, कशासाठी आबोला करताय? तुम्ही सुद्धा माता भगिनी, तुम्ही एका घरात राहताय, जाऊ जाऊ बोलत नाहीत. दोघीला जायची वेळ आली जाऊ जाऊला तरी बोलत नाही. कशासाठी? म्हणून माझी एक विनंती आहे तुम्हाला, हात जोडून विनंती आहे, आपल्या आयुष्यात एक प्रयोग करा. माझ्यासाठी ऐका, एकदाच प्रयोग करा, परत करू नका. तुमचं ज्याच्याशी जमत नसेल, तुमची ज्याच्याशी दुश्मनी असेल, तुमचा ज्याच्याशी अबोला असेल, तुमचा ज्याच्याशी विरोध असेल ना, त्याच्यासाठी माझं एक काम करा. आता तुम्ही 7 दिवस कथा ऐकली ना, एक काम करा, कथा पूर्ण दिवस ऐका 7 दिवस. आणि 7 दिवस झाले ना, तुम्ही तुमच्या घरी गेलात ना, तुम्ही आयुष्यभर ज्याला बोलत नव्हतात, ज्याच्याशी दुश्मनी केली ना, एक काम करा, तुम्ही तिच्याकडे भेटायला जा, तुम्ही त्याच्याकडे भेटायला जा, हात जोडा, राम राम, कसे आहेत तुम्ही, बरे आहेत का? त्यालासुद्धा अटॅक येईल. हां, एवढ्या वर्ष बोलत नव्हता, ही एवढ्या वर्ष बोलत नव्हती, आणि ही कशी काय मला अचानक बोलते? आणि तिला म्हणा चला जाऊ दे, माझ्याकडनं झालं गेलं, सोडून दे. पण आता मी एक ठरवलं आहे, मग मी किती दिवस राहील याची गॅरंटी नाही. कोरोनातनं वाचली हे माझं नशीब, कोरोनातनं वाचलोय हे माझं नशीब. झालं गेलं विसरून जा. हां, भले तुझा आणि माझा व्यवहार नसेल, मी तुला पैसे देणार नाही, मी तुला जगून घेणार नाही, पण कधी भेटलात तर हर हर महादेव म्हणण्यापुरतं तरी प्रेम कायम ठेवील. दादा, असं जर वागलात ना तर आपला कार्यक्रम सफल होईल. हा केवळ या गावापुरता संदेश नाही, तर या चॅनलच्या माध्यमातून, संतांची भूमी या चॅनलच्या माध्यमातून जिथपर्यंत देश विदेशात लोक ऐकत असतील आपले मराठी भाषिक, हा त्यांच्यासाठी माझा संदेश आहे. पण माणसाने माणसाची प्रेमाने वाग. करून तर बघा एक प्रयोग. तुम्ही कमीपणा घेतल्याने काय लहान बापाचे होणार नाही. करून तर बघा, किती मजा येईल, आनंद येईल. आपलं असं आहे, एक तर बोलायचंच नाही, आणि मग बोलायचं तर मग 24 तास सोबत ना. राखावे बहुतासी अंतर, अंतर ठेवून प्रेम करा. आबोला करून काही फायदा नाही. माहिती नाही हो कधी कुणाला काय जायचं. खरं सांगतो तुम्हाला, खरं सांगतो, कोणती वेळ कशी येईल ना सांगता येणार नाही. कशासाठी करायचं हे? बरं कुणासाठी? बरं प्राप्त तरी काय होणार आहे? जेवढं आपल्या नशिबात आहे, जेवढं आपली मेहनत करून मिळणार आहे तेवढं तर मिळणारच आहे. माझं एक वाक्य ऐका मित्रांनो, जो आपके भाग्य में है वो भागकर आएगा, अगर आपके भाग्य में नहीं वो आकर भी भागेगा. तुमच्या भाग्यात प्रारब्धात असेल ना, ते कोणत्याही कोपऱ्यात असू द्या तुम्हाला मिळणार. आणि जर तुमच्या प्रारब्धात नसेल ना, तर मिळालं सुद्धा कधी निघून जाईल सांगता येत नाही. मग कशासाठी दुश्मनी? तुम्हाला असं वाटत असेल महाराजांनी कथा सोडून काय बडबड लावली,
तुम्ही माझी बडबड समजा, पण माझी तळमळ समजा, माझी भावना समजून घ्या. प्रश्न भावनेचा नाही. कैलास, कोणाच्या भावनेशी खेळू नका. प्रश्न भावनेचा नाही, प्रश्न आमच्या जीवनाचा आहे. माणसं भावनेपोटी वाहून जातात. आता आम्हाला तुमची भावना जपावीच लागते. एका दिवशी 3 घरी जेवावंच लागतं. अरे पण प्रश्न तुमच्या भावनेचा नाही, आमच्या जीवनाचा आहे. फुटायला आलं इथं. मग समजून घ्या. तुम्ही थोडं समजून घ्या. कम्प्रोमाइज नाही. महाराज त्यांच्याकडे जेवले, आमच्याकडे कसं काय जेवत नाही. वरून पोटावर बांध माझ्या. तुमच्या भावनेला माझा दंडवत, तुमच्या भावनेला माझा सलाम, तुमच्या भावनेला माझा प्रणाम. पण प्रश्न भावनेचा नाही, तर तो माझ्या जीवनाचा आहे. म्हणून कुणाच्याही भावनेशी खेळू नका.